हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. आजचा व्हिडिओ अतिशय जरा गडबडीत बनवते, कारण आज मला भेटलेली आहे, मी खूप वर्षापासून शोधत होते ती वस्तू आज भेटलेली आहे आणि ती किचनच्या संदर्भात म्हणजे आपली खायचीच वस्तू आहे. मला भेटलेलं आहे आज चिकाचं दूध. हो, चिकाचं दूध. चिकाचं दूध हे असतं की जेव्हा गाय किंवा म्हैस जेव्हा ती डिलिव्हरी होते त्याच्यानंतर त्यांचं दूध काढलं जातं, तर त्याला चिकाचं दूध म्हणतात. आणि ह्याच्यापासून जे पदार्थ बनतो त्याला खरवस असे म्हणतात आणि आमच्या इकडे याला चिकाच्या वड्या म्हणतात. तर गेल्या 10-12 वर्षापासून मी जसं इकडं आलेली आहे सोलापूरला, तर मला चिकाचं दूध खूप जणांना सांगितलेलं, पण आज सडनली मला भेटलेलं आहे. तर ह्याची रेसिपी कशी आहे ती मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तर आपण लगेच चालू करूया की याच्यापासून वड्या कशा बनतात आणि काय काय घ्यायचं आहे साहित्य. तर सगळ्यात आधी तर मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. अगदी ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि पातेलं मोठं घेतलेलं आहे. तर हे खरवस असे रेडीमेड पण मिळतात, पण मला आज ह्याचं दूध मिळालं आहे. तर हे आहे चिकाचं दूध, इलायची आणि साखर. फक्त आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. आणि साखर जी आहे ती वाटून घ्यायची नाही आहे, जशी आपूट साखर आहे तशीच घेतलेली आहे. आणि बघा दूध किती घट्टसर आहे, बघू शकता. आपल्या रेग्युलर दुधापेक्षा चिकाचे दूध हे घट्ट असते. चिकाचे दूध म्हणजे गाय डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ना जे दूध काढलं जातं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी, त्याला चिकाचे दूध असे म्हणतात आणि त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये खरवस असे म्हणतो. तर पूर्ण साखर घालून घेतलेली आहे. तर 1 लिटर दुधाला मी जवळपास 1.5 ग्लासांनी, छोट्या ग्लासांनी साखर घेतलेली आहे. आणि साखर लागते भरपूर, कारण हे थोडंसं दूध रेग्युलर दुधापेक्षा जास्त म्हणजे गोड जसं येतं दूध तसं नसतं. आणि आता इलायची जी आहे ती इलायची वाटून घ्यायची आहे. कोण जण साखरेऐवजी याच्यामध्ये गूळसुद्धा घालतात, तर तुम्ही गूळसुद्धा घालू शकता आणि साखर आवडत असेल तर साखरही घालू शकता. तर इलायची इकडे छान त्याचं पूड करून घेते इलायचीचा, आणि इलायचीचा पूड घालून घ्यायचा आहे दुधामध्ये. आणि आणखीन एकदा व्यवस्थित दूध मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून इलायचीचा जो स्वाद आहे पूर्ण दुधामध्ये उतरला पाहिजे. आणि तुम्ही माझ्यासारखं डायरेक्ट प्लेट ठेवून असं दूध ओतू शकतात, नाहीतर मग खाली प्लेट ठेवून दूध ओतायला म्हणजे इकडं अवघड जातं, म्हणून मी डायरेक्ट प्लेट ठेवून ओतलेलं आहे. बघा वाफ येते आणि दुधाच्या बघा छान वड्या पडायला लागलेल्या आहेत. मी अजून एक 5 ते 10 मिनटं ठेवून परत एकदा चेक केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणखीन थोडंसं होणं बाकी आहे. तर इथं पूर्णपणे आपल्या चिकाच्या वड्या म्हणजे खरवस बनून तयार आहेत. तुम्ही त्याचे असे छान काप करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यावर केलं तरी चालेल किंवा गरम असताना केलं तरी चालेल. बघा, हे आहे ओरिजिनल खरवस. हे जे ओरिजिनल खरवस जे म्हणतात ते हे आहे, चिकाच्या दुधापासून बनतं हे. तर हे दूध मिळणं थोडंसं सिटीमध्ये अवघड आहे, पण जे खेड्यांना राहतात, खेडेगावला जे राहतात किंवा छोट्या मोठ्या गावामध्ये जे राहतात त्यांच्याकडे हे आसानीनं उपलब्ध होतं. मला हे आज 80 रुपये लिटर मिळालं आहे आणि आमच्या आईच्या गावाकडे हेच दूध आम्हाला फुकट मिळत होतं. तर हा डिफरन्स आहे गावाकडचा आणि सिटीमधला. तर आता वड्या छानपैकी मी प्लेटामध्ये हे करून घेते, काढून घेते, कारण थंड होण्यापुरता वेळ नाही, कारण मुलगा माझा खायला मागत होता. तर बघू शकता किती छान वड्या पडलेल्या आहेत. तर मस्तपैकी अशा वड्या तयार आहेत आपल्या. तर मी टेस्ट करून पाहते की गावाकडची चव उतरलेली आहे का ह्याच्यामध्ये. तर छान झालेले आहेत. तर एकदम मस्त लागत होते आणि मस्त गावाकडची आठवण आली मला. माझी आई असंच मस्त बनवून देते अजून पण. तर वड्या छान झालेल्या आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि